कर्क राशीतील गुरु गोचर धर्म संरक्षण समृद्धी आणि चैतन्याचा दिव्य कालखंड तो। वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु अर्थात बृहस्पती हा देवगुरु, ज्ञान सदार संतती वेदविद्या दैवी संशकेल विस्तार यांचा कारक ग्रह मानला जातो। गुरु जेव्हा कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा तो उच्चीचा मानला जातो। कर्क ही चराची जलतत्व प्रधान मातृपूर्ण संवजनिषण आणि संरक्षणकारी रास आहे। त्यामुळे गुरुच्या दैवी ज्ञाला येथे करुणा, भावनिक शुद्धता आणि आध्यात्मिक उन्नतीची जोड मिळते। कर्क राशीतील गुरुगोचर हा केवळ वैयक्तिक जीवनापुरता मर्यादित नसतो, तो समाज, राष्ट्र, पर्यावरण, धर्मचेतना, जलसंपदा, कुटुंब व्यवस्था आणि संपूर्ण जीवसृष्टीवर व्यापक परिणाम घडवतो। गुरु कर्क राशीत 5 अंशांवर परम उच्चीचा मानला जातो। या स्थितीत धर्मभावना वृद्धिंगत होते, गुरुभक्ती वाढते, संत परंपरेबद्दल आकर्षण निर्माण होते, दानधर्म, जप, यज्ञ आणि धार्मिक कार्यांमध्ये वाढ होते, मातृत्व, संरक्षण आणि पालनपोषणाच्या भावना तीव्र होतात, कुटुंब व्यवस्था अधिक मजबूत होते, समाजामध्ये संस्कार आणि नैतिक मूल्यांचे पुनर्जागरण घडू शकते। या काळात मंदिरे, तीर्थक्षेत्रे आणि आध्यात्मिक पुराण आणि संतचरित्रांबद्दल आकर्षण वाढते। कर्क ही जलराशी असल्यामुळे पर्जन्यमान वाढण्याची शक्यता असते। नद्यांमध्ये पाणीवाढ, शेती आणि अन्नधान्य उत्पादनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते। गुरुचा हा प्रभाव प्राणीमात्रांमध्ये संवेदनशीलता वाढवतो, पशुधन वृद्धिंगत होऊ शकते, नस्मनतींमध्ये पोषण शक्ती वाढते। पुनर्वसू नक्षत्रातील गुरु आध्यात्मिक पुनर्जागरण घडवतो, तुटलेले संबंध होऊ शकतात, मानसिक पुनर्बलन मिळते, संतुलन सुधारते। पुष्य नक्षत्रातील गुरु अत्यंत मानला जातो, धर्मसंस्था बळकट होतात, गुरुकुल वेदाध्ययन आणि दानधर्म प्राप्त होते, विवाह योग आणि संततियोग निर्माण होऊ शकतात। आश्लेषा नक्षत्रातील गुरु गूढशास्त्र, नागतत्व आणि कुंडलिनी मानसिक शक्ती वाढू शकते। औषधशास्त्र आणि रसायनशास्त्रात प्रगती होऊ शकते, परंतु मानसिक ताण आणि भावनिक अतिरेक यापासून सावध राहणे आवश्यक असते। आध्यात्मिक दृष्टीने कर्केतील हा भक्तिमार्ग वृद्धिंक करणारा ग्रहयोग आहे। या काळात श्री विष्णू, दत्तात्रेय, नारायण आणि श्री नृसिंह उपासना अत्यंत शुभ मानली जाते। गुरुचरित्र पारायण, जलदान आणि गायींची सेवा पुण्यदायी मानली जाते। ओम बृहस्पते नमः या मंत्राचा लाभक्यद मानला जातो। कर्क राशीतील गुरु गोचर हा मानव जातीसाठी केवळ भौतिक वर्धिश करणारा दिव्य आशीर्वाद आहे।